मस्तपैकी पाण्यात पाय सोडून बसा. अहो खरंच, पाण्यात पाय सोडून बसणं हा प्राचीन आरोग्यशास्त्रातला पारंपरिक उपाय आहे, जो शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी, पायातला रक्तसंचार सुधारण्यासाठी, स्नायूंना आराम मिळून दुखणं कमी होण्यासाठी, थकवा आखडलेपणा दूर होण्यासाठी, उन्हाळ्यात उष्माघात, लू, हीट स्ट्रोक टाळण्यासाठी आणि शांत झोप लागण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. याची कृती समजून घेऊ. एक टब किंवा बादली घ्या, ज्यामध्ये तुमचे दोन्ही पाय व्यवस्थित मावतील. त्यात कोमट पाणी घ्या. कोमट म्हणजे पाण्याचा गारपणा मोडला पाहिजे. पाणी अगदी थंडही नको आणि गरमही नको. त्यात दोन्ही पावलं कमीत कमी घोट्यापर्यंत तरी बुडतील इतकं पाणी भरा. या पाण्यात 2 मोठे चमचे खडे मीठ म्हणजे रासायनिक प्रक्रिया न केलेलं समुद्री जाड मीठ घाला. 15 ते 20 मिनिटं या पाण्यात पाय सोडून शांतपणे बसा. डोळे बंद करून ध्यान करा किंवा शांत संगीताचा आनंद घ्या. मध्ये मध्ये पाय थोडे हलके हलवत राहा. जेव्हा तुमच्या डोळ्यांना म्हणजे पापण्यांना थंड वाटेल तेव्हा डोळे उघडा. पाय पाण्यातून बाहेर काढा. टॉवेलने हलके पुसा. ते पाणी फेकून द्या आणि मग शांतपणे झोपी जा. हा उपाय झोपण्यापूर्वी करा. बघा उठल्यानंतर कसं फ्रेश आणि रिलॅक्स वाटतंय ते. या पाण्यात तुम्ही इतरही काही वस्तू घालू शकता, जसं की सैंधव मीठ, जे पायाची सूज आणि वेदना कमी होण्यासाठी उपयुक्त असतं. तुरटी पायामधला जंतुसंसर्ग, दुर्गंधी दूर करण्यासाठी फायदेशीर असते. लिंबाचा रस त्वचेवरील मृत पेशी, डेड स्किन निघून जाण्यासाठी लाभदायक असतो. लव्हेंडर तेल मानसिक ताण कमी होण्यासाठी. कडुलिंबाची पाने शरीरातली अशुद्धी, विषद्रव्य निघून जाण्यासाठी म्हणजेच डिटॉक्सिफिकेशनसाठी. निलगिरी तेल सांधेदुखी, थकवा, संसर्ग कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी असतं. तर अशा या वस्तू पाण्यात घाला. त्यात पाय सोडून मस्त मेडिटेट करा. दिवसाचा सगळा थकवा, हीट, स्ट्रेस घालवा. शांत संगीत किंवा मंत्र तुम्हाला त्यात मदत करतील. अवश्य करून पहा. एक टिप, पायाला फोड किंवा जखमा असतील तर हे करू नका. भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राची महानता हीच आहे की ते मानवाला निसर्गाशी जोडून ठेवतं. केवळ बाह्य स्तरावर नाही तर अंतरंगात बदल घडवतं. तुम्हीही याचे पाईक व्हा. औषधांशिवाय आरोग्य मिळवण्यासाठी सांगितले जाणारे हे घरचे उपाय स्वतः वापरा आणि तुम्हाला लाभ झाला की मग तुम्ही इतरांनाही सांगा. औषधांशिवाय आरोग्य, घरचे उपाय.